चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर तत्काळ फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर दुसरीकडे आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवणार असल्याचं आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटलं आहे। पाहूया। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर तत्काळ फाशी द्या। नसरापूरमधील ग्रामस्थांचा संताप। आंदोलन, रास्ता रोको करत कठोर कारवाईची मागणी। भोरच्या नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। दरम्यान या घटनेनंतर गावातील नागरिकही आक्रमक झाले। शुक्रवारी दुपारी भीमाजी कांबळे नावाच्या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। दरम्यान यानंतर गावातल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला ताब्यात द्या, नाहीतर तत्काळ फाशी द्या अशी मागणी केली। तर याआधीच नराधमाला शिक्षा झाली असती तर आज ही वेळच आली नसती असं म्हणत स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला। आरोपीला फाशी व्हायला पाहिजे। पहिल्या वेळेस कृत्य केलं होतं, आमच्या समोर फाशी झाली पाहिजे। एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा घटना आहे, तिसरी घटना ही। मोकट कसं काय तर काय त्यांनाच पोलिसांनाच माहिती नाही, याला कोण जबाबदार? त्यांना आमच्या ताब्यात द्या, आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आमच्या डोळ्यात फाशी झाली। आम्हाला काय करायचं ते आमचं आम्ही बघू। 2 वेळा आधी असं हे प्रकरण केलेलं आहे, तेव्हा जर ही शिक्षा झाली असती, जर त्याच वेळी त्याला फाशी मिळाली असती तर ही आज वेळ आलीच नसती आणि आम्हाला मोर्चा काढावा लागला नसता। मागणी काय आता? फाशी झाली पाहिजे, आत्ताच्या आत्ता फाशी झाली पाहिजे। काल एसपी साहेब आले, सगळं लेखी घेतलंय, पण होणार आहे का ह्याच्यावर काही? नुसतं लेखी नकोय आम्हाला, कृती झाली पाहिजे, ऍक्शन हवी आम्हाला। शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे। या घटनेनंतर गाव बंद करत ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आला होता। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। शुक्रवारी रात्रीपासून ग्रामस्थ आक्रमक झाले। शुक्रवारी दुपारी 3 वाजता चिमुकली नरसापूरच्या राम मंदिर परिसरात शेवटची दिसली। दुपारी 3:45 वाजता मुलगी घरी आली नाही म्हणून आजीनं मुलीचा शोध सुरू केला। दुपारी 4 वाजता नसरापूर ग्रामस्थांकडून मुलीचा शोध सुरू करण्यात आला। दुपारी 4:30 वाजता गावातलं CCTV चेक केलं तेव्हा नराधम या चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जात होता। संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणलं। चोप मिळताच आरोपीनं मुलीचा मृतदेह लपवल्याची जागा सांगितली। त्यानंतर लगेचच गावकऱ्यांनी या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। संध्याकाळी 6 वाजता शेणाच्या ढिगाऱ्यातून मुलीचा मृतदेह बाहेर काढला। संध्याकाळी 7 वाजता संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला आणि तत्काळ शिक्षा देण्याची मागणी केली। रात्री 8 वाजता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला। रात्री 9 वाजता गावकऱ्यांनी बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केला। रात्री 11 वाजता SP गिल आंदोलनस्थळी लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेतला। शनिवारी ग्रामस्थांनी गावबंदीची घोषणा केली। आज गावात कडकडीत बंद पाळला। शनिवारी सकाळी 9 वाजता फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले। सकाळी 10 वाजता नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू झाला। सकाळी 11 वाजता मोर्चाचं सुपर बाजारात आंदोलनात रूपांतर झालं। सकाळी 11:30 वाजता गावातल्या राजकीय नेत्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि ग्रामस्थ मात्र तरीही आंदोलनावर ठाम होते। दुपारी 12 वाजता भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलनस्थळी पोहोचले। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत। दुपारी 12:15 वाजता माजी आमदार संग्राम थोपटे घटनास्थळी पोहोचले तरीही ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत। दुपारी 12:35 आदिती तटकरेंनी फोनवरून ग्रामस्थांची समजूत काढली। तसंच मांडेकरांनी पुन्हा समजूत काढल्यानंतर आंदोलन स्थगित झालं। आंदोलनकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याची मागणी केली होती। मात्र आदिती तटकरे यांनी फोनवरून काढलेली समजूत आमदार शंकर मांडेकर यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। त्यामुळे आता गावात आंदोलन सुरू नसलं तरी ग्रामस्थांचा संताप कमी झालेला नाहीये। त्यामुळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन शंकर मांडेकर यांनी दिलं।
लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व या ठिकाणी मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. माननीय SP साहेबांनी जी आंदोलनकर्ते किंवा आम्ही सगळ्यांची जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांनी ते माहिती त्या ठिकाणी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर लेखी स्वरूपामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवू आणि आरोपीला कडकमधली जास्तीत जास्त कडक शिक्षा, थेट मृत्यूदंडापर्यंतची फाशीची शिक्षा देण्याबद्दलचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. दरम्यान या घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी नसरापूरमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तर अशा गुन्हेगारांना जरब बसावी यासाठी तातडीनं शक्ती कायदा लागू करावा आणि त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. दरम्यान या घटनेचा सुषमा अंधारेंनी निषेध केला आहे. शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे, यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा, ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी आणि चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता, कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं. महाराष्ट्रात याआधी बदलापूरमध्ये चिमुकलीचं लैंगिक शोषण, पुणे, जळगाव, मालेगावात देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्यात आता नसरापूरच्या घटनेनंही महाराष्ट्र हादरलाय. त्यामुळं या क्रूर कर्म्याला फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांकडनं केली जाते. तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून लवकरात लवकर नराधमाला फाशी देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, भोर, पुणे.